रमा आणि मेघा या दोघी नणंद भावजय होत्या. रमा ही कायमच तिच्या भावजेकडून काही ना काही वस्तू घेऊन यायची. रमा तिच्या भावजेला म्हणाली, मेघा, तुझे दागिने मला माझ्या नंदेच्या लग्नात वापरायला देशील का? लग्न झालं की मी परत देईन. मेघा म्हणाली, असं कसं ताई? माझे दागिने मी कशाला तुम्हाला देऊ? तुम्हाला घालायला देणार नाही मी. मेघाचा नकार ऐकून रमा रागातच फटकून उठली आणि म्हणाली, मेघा, तुझी एवढी हिंमत कशी झाली मला दागिने द्यायला नकार द्यायला? आता तुझी खैरच नाही. तिचं म्हणणं संपताच रमा तिच्या आईला सविताताईंना आवाज देत म्हणाली, आई जरा बाहेर ये ग. तुझी सून मला उलट उत्तर देत आहे. मी तिला खूप प्रेमाने म्हणाले, मेघा, तुझे दागिने मला माझ्या नंदीच्या लग्नात घालायला दे. असं म्हणाली तर तिने सरळ तोंडावर नकारच दिला. मुलीचं बोलणं ऐकून खोलीत सासू सुनेला म्हणाली, अगं मेघा, तुझे दागिने तुझ्या नंदीला दे. तुझे दागिने ती काही खाऊन टाकणार आहे का? तिचं बोलणं ना की लग्न झाल्यावर परत देईन. अगं भावजया कशासाठी असतात? तुम्ही दोघे एकमेकींसाठी उपयोगी पडणार नाहीत तर कसं होणार? मेघा म्हणाली, नाही आई, मी माझे दागिने अजिबात देणार नाही. आणि तसंच ते दागिने तुम्ही मला लग्नात घातलेले नाही. माझ्या नवऱ्याने दागिने दिले आहेत, तर ते माझ्या आईने खूप प्रेमाने हे दिले आहेत. माझ्यासाठी बनवले. ते माझं श्रीधन आहे, माझ्या माहेरची आठवण आहे. मी नाही देणार. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करून दागिने देण्याचा प्रयत्न करू शकत नाही. मेघाचं बोलणं ऐकून तिची सासू रागाने लाल झाली आणि म्हणाली, मेघा, तू असं कसं करणार? कुणी भाऊजाई तुझ्या मोठ्या नंदेला नकार देते का? तिने तुझे दागिने घातले म्हणून तुझ्या दागिन्यांची किंमत कमी होणार नाही. मेघाने उत्तर दिलं, आई, गोष्ट किमतीची नाही तर ताईंच्या स्वभावाची आहे. ताईंनी आजपर्यंत माझी कुठलीही वस्तू परत दिलेली नाही. हे म्हणत रमा रागात चिडून म्हणाली, काय ग मेघा, खोटं बोलू नकोस. तुझ्याकडे आजपर्यंत मी काही मागे दिलंय का? आणि तुझी कुठली वस्तू मी माझ्याजवळ साठवून ठेवली आहे? नंदा म्हणाली. ते ऐकून मेघा हसूनच म्हणाली, वा ताई, किती छान बोललास. आजपर्यंत माझ्याकडून तुम्ही काही घेतलं नाही का? माझ्या लग्नातली साडी तिला आठवते का? लग्नाच्या दिवशी नेसून घरात आले होते आणि ती साडी काढून बेडवर ठेवली होती. तोपर्यंत तुम्ही ती साडी हे म्हणून घेतली होती की माझ्या धीराचं लग्न आहे आणि त्याच्या लग्नात मी ही साडी नेसणार आहे. झालं की तुम्हाला परत येते. आज तुमच्या धीराच्या लग्नाला 4 वर्ष झाली. ती साडी अजूनपर्यंत परत दिली नाही. मेघाचं बोलणं ऐकून रमा दचकली आणि म्हणाली, मेघा, तुझी साडी परत देण्यासाठी मी ती बेडवर ठेवली होती, पण घाई गडबडीत घरात विसरून येऊन बसले. परत जेव्हा येईल तेव्हा घेऊन येईल. मेघाने म्हटलं, काही हे कारण कुणाला तरी सांगा. मागची 4 वर्ष तुम्ही नेहमी हेच सांगताय की बेडवर ठेवली होती, परत येताना आणायला विसरले. असं कसं सारखं विसरता? मी तर नक्की तुम्हाला तुमच्या घरातून निघेपर्यंत आठवण करून देत असते, ताई, येताना तेवढी माझी साडी घेऊन या. बरं, तर सरळ का नाही सांगत की ती साडी तुझ्याकडे परत द्यायचीच नाहीये? तुझ्या मनात काहीतरी गडबड आहे, हे मला माहित आहे. पण म्हणजेच तुमच्या घरी जाताना काहीतरी घेऊन जाणं तुम्ही कधी विसरत नाही. आम्ही कधी एखादी वस्तू तुम्हाला देणं विसरलो तर तुम्ही लगेच लक्षात आणून देता आणि ती नक्की घेऊन जाता. जाताना प्रत्येक वस्तू बॅगेत तपासून पाहता. कधी विसरला नाही ना यासाठी. पण सासरकडून येताना यायच्या वेळी तुझी ती नजर कुठे गायब होते, सांगू शकशील का? मेघा जे बोलते ते ऐकून दोघी मायाले की शांत झाल्या. खरं सांगायचं तर रमाला खूप वाईट वाटलं. मेघा जी जेव्हा लग्न करून या घरात आली तेव्हापासून आम्हाला तिच्या प्रत्येक वस्तूवर तुटून पडायची सवय लागली होती. मेघाची एखादी वस्तू तिला आवडली की ती लगेचच आपली करायची. कधी विचारत नसे की ती महागडी आहे की स्वस्त. जिथे हाती लागली तिथे म्हणे तिच्याच झाली. मग मेघाने लग्नात नेलेली साडी असो तेवढ्या काढून ठेवली. ती साडी रमाला इतकी आवडली की खराब झाली तरीही, घामाने वास आलेली तरीही ती साडी रमाने आपल्या बॅगेत गुंडाळून ठेवली आणि म्हणाली, मला हिची गरज आहे. माझ्या दिराच्या लग्नासाठी नेसायची होती. बरेच काही. मग ती साडी असो, कपडे असो किंवा मेकअपचं सामान किंवा चपला, तिने ते सगळं मेघाला परत दिलं नव्हतं. रमाने मेघाजवळ कुठलीच चांगली वस्तू ठेवली नव्हती. जेव्हा मेघाने ही गोष्ट तिच्या सासूला सांगितली तेव्हा तिची सासू उलट तिला शांत करत म्हणाली, काय ग मेघा, जरा छोट्या मोठ्या सामानासाठी असं वागतेस का?
तुझ्या नंदेने एक पर्स घेतली तर तू रडतेस. एखादी चप्पल घेतली तरी रडतेस. मेघा, तुझं मन थोडं मोठं कर. ती तुझी नणंद आहे आणि प्रत्येक वेळी तिला हेच ऐकून घ्यावे लागेल. तुझं मन थोडं मोठं कर. असंच चालू राहतं. फायदा तिची नणंद नेहमी तिच्या वस्तू उचलायची आणि आपल्या घरी घेऊन जायची. आजही तेच जमतंय. प्रेमाला मेघाचे दागिने हवे होते तिच्या नंदीच्या लग्नात घालायला. पण एवढ्या वर्षात मेघाला रमाचा स्वभाव नीट कळून आला होता. म्हणून तिने ठाम नकार दिला दागिने द्यायला. त्यामुळे घरात जोरदार भांडण उभं राहिलं. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा रवी घरात आला तेव्हा मेघाने सगळी खरी हकीकत त्याला सांगितली आणि म्हणाली, अहो, असं काय पद्धत आहे? माझं मन होत नाही का माझ्या वस्तू वापरायच्या? माझी इच्छा होत नाही का ती धारण करायची? रमाताई माझ्या सगळ्या गोष्टींवर पूर्ण लक्ष ठेवून बसलेले असते आणि आई त्यांना होकार दिला की माझ्यावरच दबाव आणतात की मी माझ्या सगळ्या वस्तू उचलून ताईंना द्यावेत. त्यांना जे हवं आहे ते न विचारता द्यावं. आज सकाळपासून दोघं मायले की माझ्याशी तोंड फुगून बसले आहे. सकाळपासूनच घरात कोणीही काही खाल्ले नाही. हे सगळं नाटक यासाठी सुरू आहे कारण रमाताईंना माझे दागिने हवेत. रवी, तुम्ही सांगता आजपर्यंत रमाताई माझ्याकडून घेतलेल्या कुठल्या वस्तू मला परत दिल्या आहेत का? जे मी आज त्यांना माझे दागिने देणार आहे. दागिने काही छोटी मोठी वस्तू नाहीये. ती माझ्या आईने मला दिलेली दागिने आहे. असं म्हणून मेघा नवऱ्याजवळ रडायला लागली. तसा रवी तिला समजावून शांत करायला लागला आणि म्हणाला, मेघा, तू रडू नकोस. तुला काही करायचं नाही. मी आईशी बोलतो. असं म्हणत रवी तिच्या आईच्या खोलीत गेला आणि त्याची आई आणि बहीण तोंड फुगून बसलेल्या होत्या. रवीला पाहून बहिणीने रमाने नजर वळवली. रवी आईच्या बाजूला जाऊन बसला आणि म्हणाला, आई, घरात हे सगळं काय चाललंय? मला ऐकायला मिळाले की आज घरात कोणीही जेवलं नाही. त्याची आई म्हणाली, काय जेवायचे बाळा? घशातून घास खाली उतरायचंच नाही का? तुझ्या बायकोला म्हण, तिला कळेल असं समजावून सांग. तिला तर कुणाशी कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाही. मला उलट उत्तर देत असते, तोंडाला तोंड देते. माझं बोलणं काही ऐकतच नाही. हा दिवस बघण्यासाठी मी तुला जन्म दिला होता का? लहानाचा मोठा केला होता का? सून आली की माझ्या डोक्यावर बसून मीरा वाटली. माझं सगळ्यांसमोर पोर आपल्या पानावरून उठेल. सासू आणि नंद्यांची इज्जत करायला तिला येतच नाही का? हे सगळं ऐकून रवी म्हणाला, आई, असं मेघा तुला काय बोलली? त्याची आई म्हणाली, काय सांगू रवी, तुला हे सगळं का विचारायचे? ती मला म्हणाली फक्त एवढंच की रमा खूप प्रेमाने सांगते, मेघा, तुझे दागिने माझ्या नंदेच्या लग्नात घालायला दे. लग्न झाल्यावर परत देईल. यावरून तिने एवढं काही सुनावलं की काय सांगू तुला. तिच्या बोलण्याचा विचार करत करत माझं डोकं फुटायची वेळ आली. आणि ही बिचारी तुझी बहीण कधीपासून रडत बसली. आता तू सांग, नंदेच्या जवळ दागिने आहेत म्हणून काय झालं? तिची भाऊजाई तिला काही वेळापुरते दागिने घालायला देऊ शकत नाही का? आईचं बोलणं ऐकून रवी त्याच्या बहिणीकडे बघायला लागला. ती डोळ्यात पाणी घेऊन तोंड फुगवून बसली होती. रवी म्हणाला, आई, आजपर्यंत असं कधी झालंय की का की ती आईने काही मागितलं आणि मेघाने तिला दिलं नाही? रमाताई तर तिचं म्हणणं अगदी मान्यच करत राहिलं. त्याची आई म्हणाली, हो रवी, मग आज काय झालं की दागिने द्यायला तयार नाही? रवी म्हणाला, आई, तिला काय सांगू? आता मेघाला ताईचा स्वभाव नीट कळायला आहे. ताई प्रत्येक वेळी तिची वस्तू घेऊन जाते, मग ते परत देईन, पण आजपर्यंत कधीही घेतलेलं परत दिलं नाही. तू सांग ना, मी बरोबर बोलतोय ना? मुलाचे बोलणं ऐकून त्याच्या आईचा चेहरा विचारात पडला. हो ना. रमा पण रडायचं सोडलं आणि भावाच्या तोंडाकडे बघू लागली आणि म्हणाली, आई, राहू दे ग, तूही कुणाशी बोलते? तो तर त्याच्या बायकोचीच बाजू घेऊन आपल्याशी भांडायला आला आहे. रवी म्हणाला, ताई, मी भांडत नाही. खरं सांगू ताई, तू कुठल्या हक्कानं मेघाकडे तिचे दागिने मागत आहेस? ते दागिने मेघाला तिच्या आईबापांनी दिलेले नाही, तर ते दागिने तिच्या आईने घेतलेत. मग त्यावर दुसऱ्याने काही बिघडायला नको. याचं ऐकून आई म्हणाली, वा रे रवी, दाखवलीस ना तू तुझी लायकी. आलास ना बायकोची बाजू घेऊन आमच्याशी भांडायला. रवी म्हणाला, नाही आई, मी बायकोच्या बाजूने नाही तर सत्याच्या बाजूने बोलतोय. मेघा काय पण मी स्वतः पण ते दागिने रमाताईला कधीच देणार नाही, कारण ताई खूप लालची आहे. आजपर्यंत जेवढं सामान परत आणून द्यायच्या नावावर घेतलं आहे त्यातली एकही वस्तू तिने परत दिली नाही. आई, मेघा पण माणूस आहे.
तिच्या लग्नाला आता 4 वर्ष झाली आहे. तिच्या गोष्टी द्यायच्या इच्छा झाल्या नसतील का? ती नटून थटून राहायचं वाटत नसेल का? तिला चांगल्या वस्तू स्वतःजवळ ठेवायची इच्छा झाल्या नसतील का? तिने तिच्या सगळ्यात छान वस्तू रमाताईला द्यायचं का? आई, आपण ताईचं लग्न एका मोठ्या श्रीमंत घरात केलंय. तिथे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. तिचा नवरा चांगलं कमावतोय. ती कुठल्या गरीब घरात राहत नाही, जिथे सतत काहीतरी मागायला लागतं आणि माहेरकडे तोंड वर करून यायला लागतं. आई, तू पण ऐक माझं म्हणणं. तुला चांगलं आणि किंवा वाईट, पण तू किती गोष्टी आमच्यापासून लपवून द्यायला लागत आहे. तुला काय वाटतं की आम्हाला याबाबत काही कळतच नाही का? पण आई, याबद्दल मी तुला कधीही काही सांगितलं नाही. तुझी इच्छा आहे, ताई तुझी मुलगी आहे. तू पण तुझ्या मुलीसाठी तसंच करतेस ना? जी सगळीकडे मुला पुत्रींच्या आणि सुनांच्या मागे लपून तू तिला काहीतरी देत असतेस, यात काही चूक नाही किंवा वाईट पण नाही. आई, तुझ्याकडे दागिने पैसे असतील तर सगळे तुझ्या मुलीला दे. त्यात आम्हाला काही त्रास नाही. मी किंवा मेघाने तुला कधी तुझं काही मागितलंय का? नाही ना? पण आई, दुसऱ्याचे दागिने घेऊन तुझ्या मुलीसाठी द्यायची का? हा तर असा कोणता न्याय आहे? कोणाचं सौभाग्याचं दागिनं काढून दुसऱ्या कोणाला का देईल बरं? तुला ते बरोबर वाटतं का? काय म्हणतोय ते. मग त्याच्या आईचं गप्प बसलं. तशी आई काही बोलत नव्हती. मग रमा काय बोलणार? तीही खाली मान घालून शांत बसली. रमा बिचारी उदास होऊन हळू आवाजात आईला म्हणाली, आई जाऊ दे, उगाच रवी सोबत घालू नकोस. मी खोटे दागिने घालते नंदेच्या लग्नाला. रमाचे हे सगळं नाटक रवीला लक्षात आलं. तो हसत म्हणाला, अरे वा ताई, आता तू अगदी बरोबर बोलतेस. माणसाने जितकं अंतर ठेवायचं तितकंच पाय पसरावेत. तू बोललीस तर खोटे दागिने मी तुला विकत घेऊन देतो. भावाचं असं बोलणं ऐकून रमा मनात जळून राग आला आणि एक क्षण जबरदस्ती चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हणाली, नको रवी, मी स्वतः विकत आणते. रवीलाही छान कळत होतं की तिच्या मनात आलं तर ती त्याच्या वरील केसही उपटायला मागे पुढे बघणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.